पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येमध्ये दाखल. धर्मपथावरती भव्य रोड शो. अयोध्या विमानतळ आणि अयोध्या धाम रेल्वे स्टेशनचं मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार या सगळ्यांना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण. राम जन्मभूमी न्यासाकडून सोहळ्याची पत्रिका नेत्यांना कुरिअर. जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आजपासून धावणार. अयोध्येमधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार. महाराष्ट्राला मिळणार 6वी वंदे भारत एक्सप्रेस. महायुतीच्या जागा वाटपाची प्राथमिक चर्चा महाराष्ट्रामध्ये होणार. त्यानंतर दिल्लीतले पक्षश्रेष्ठी जागा वाटपाला हिरवा कंदील दाखवणार. दिल्लीतल्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीमधील जागा वाटपासंदर्भात काँग्रेसचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती. फॉर्म्युल्याची एक्सक्लुझिव्ह माहिती एबीपी माझाच्या हाती. जागा वाटपाचा निर्णय काँग्रेस हायकमांड, ठाकरे आणि पवार नवी दिल्लीमध्ये घेणार. काँग्रेसच्या महाराष्ट्रामधील नेत्यांची कुठलीही भूमिका नसेल. महाविकास आघाडीमध्ये येण्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडी गंभीर वाटत नाही. राज्यातील काँग्रेस नेत्यांचं पक्षाच्या केंद्रीय समितीला ब्रीफिंग. ठाकरे गटाचा अजित पवार गटाला धक्का. अजित पवार यांचे कट्टर समर्थक संजोग वाघेरे आज ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार. पुण्यामध्ये अतिक्रमण विभागाकडून 11 इमारतींवरती कारवाई. 45,000 चौरस फुटांचं अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त. आंबेगाव, बुद्रुक आणि सिंहगड रोड परिसरामध्ये कारवाईचा बडगा. तामिणी घाटामध्ये खासगी बसला अपघात. 2 महिला प्रवाशांचा मृत्यू. 55 प्रवासी जखमी. अवघड वळणावरती बस उलटल्यानं अपघात झाल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.